आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करणार आहोत फिल्मी दुनियेतील एक असा चमकता सितारा ज्यावर तुम्ही प्रत्येक भूमिकेत प्रेम केलं, ज्याला तुम्ही खूप मोठं केलं। त्यांच्या संघर्षाची कहाणी, यांच्या यशाची कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरू शकते। प्लीज वेलकम नवाजुद्दीन सिद्दीकी। मी आमंत्रित करतोय आजच्या स्पेशल शोची जज, खूप खास आहेत, त्या मुंबईहून आलेले आहेत। इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीचे प्रेसिडेंट अनुरंजन, आणि याआधी की आरोप आणि प्रश्नांची मालिका सुरू करूयात, आजची जज अनुरंजन यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। परवानगी आहे। चला तर मग कारवाई सुरू करूयात। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप नवाजुद्दीन सिद्दीकींवर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप आहे की हे कन्फ्युज्ड आहे। सिद्दीकी साहेब, तुमचा पूर्ण इतिहास बघितला तर तुम्ही इतके प्रतिभावान अभिनेते आहात, अभिनयाची क्षमता आहे तुमच्यात, अफाट क्षमता आहे, लोक खूप प्रेम करतात। पण आम्ही तुमच्या आयुष्याची कहाणी पाहिली तर तुम्हाला काहीच माहित नव्हतं। तुम्ही तर लहानपणी गोट्या खेळायचात किंवा पतंग उडवायचात। हा, मी एक्झॅक्टली जेव्हा माझ्या गावात होतो तेव्हा 2-4च खेळ खेळायचो, ते मी खेळायचो। आणि नंतर मला कळालं की थोडं तोपर्यंत मी खूप सारे जॉब करून झालो होतो। नंतर रिअलाइज झालं की जॉब सुद्धा काय करत होते? ट्रकच्या मागे जाऊन ऊस चोरत होते। हा, जो आमच्या गावी जो ट्रक जायचा ना ऊसाचा, त्यातून आम्ही ओढत राहायचो, आणि जो दुसरा व्यक्ती असायचा तो गोळा करत राहायचा त्या ऊसांना। आणि पतंग उडवायचे कोणा मुलीला मेसेज देण्यासाठी? ऍक्च्युली ते पतंगचं असं कारण आहे की मुली आमच्या इथे गावात बाहेर येत नव्हत्या, आणि मुस्लिम कुटुंबातली मुलगी होती ती ज्या मुलीसोबत माझं प्रेम सुरू होतं, फक्त डोळ्यातल्या डोळ्यात। मग मी गच्चीवर उभा राहून पतंग उडवायचो आणि तिच्या गच्चीवर टाकून द्यायचो सोबत चिठ्ठी लिहून, जेणेकरून तिचं उत्तर येईल। पण योगायोगाने काय व्हायचं, वाऱ्याची दिशा बदलून जायची त्या बाजूने। त्यामुळे 3-3, 4-4 दिवस वाट पाहावी लागायची की केव्हा वारा इकडे येईल आणि पतंग उचलून परत टाकू तिच्या घरावर आणि मग उत्तर येईल तिच्याकडनं। तर त्यात 5-6, 6-6 दिवस निघून जायचे। तर मग कधी आईने सुद्धा सांगितलं नाही की माझा मुलगा इतका हँडसम आहे, तो हिरो बनून जाईल चित्रपटात? मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या घरात इच्छा व्यक्त केली की मला ऍक्टर व्हायचं आहे म्हणून, तर अनेक जवळचे नातेवाईक म्हणाले की चेहरा तर बघून घ्या आधी तुझा। तर हे खूप जास्त ऐकायला मिळायचं, पण मी डोक्यात हे ठरवून घेतलं होतं की बनायचं तर ऍक्टरच बनायचं। मग ही जाणीव कधी झाली की मी ऍक्टर बनू शकतो? हे ग्रॅज्युएशन नंतर झालं। कुणी सांगितलं की स्वप्न पडलं होतं रात्री? ऍक्च्युली तर मला एका व्यक्तीने एक थिएटर दाखवलं होतं, तर जी कलाकार आणि ऑडियन्स मधली जी केमिस्ट्री होती ती मला खूप फॅसिनेटिंग वाटली। तर मी डिसाईड केलं की ऍक्टरच बनायचं, मग काही झालं तरी। मग जॉब पण सोडले सगळे, मग फक्त ऍक्टिंगवर काम करायला सुरुवात केली मी। पण स्वतःला उद्ध्वस्त करण्याची पूर्ण योजना तुम्ही आखलेली होती। कारण जेव्हा ऍक्टिंग शिकत होता तेव्हा तुम्ही एका वॉचमॅनची नोकरी केली, पहारेकरी झालात। ते यामुळे कारण की थिएटरमध्ये पैसे वगैरे नसायचे, तर साइड बाय साइड असं काहीतरी काम हवं जेणेकरून सर्व्हायव्हल होऊ शकेल। तर त्यासाठी मी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत हे काम करायचो, आणि त्यानंतर रिहर्सल, मंडी हाऊसमध्ये रिहर्सल करायचो प्लेची। तर पैसेही कमवत होतो आणि सोबत थिएटरही करत होतो। जेव्हा यशस्वी झालात तेव्हा जेव्हा परत गावी गेलात तेव्हा लोक काही म्हणाले की होय, हा ठीकठाक काम केलंय आता याने?
सुरुवातीला जेव्हा मी छोटे-छोटे रोल करायचो, मग ते करून मी घरी जायचो, आपल्या गावी जायचो, तर मला खूप म्हणजे अपमान वाटायचा त्या गोष्टीचा. कारण की लोक लोक म्हणायचे, की "मार खातोस दर फिल्ममध्ये आणि मार खाऊन गावी येतोस, लाज नाही वाटत?" तर खूप जाणीव व्हायची, की आता नाही जाणार गावी जोपर्यंत असा कोणता रोल नाही मिळवणार, की ज्यामध्ये मी मारतोय सगळ्यांना. तर मग गँग्स ऑफ वासेपूर मिळाली आणि त्यानंतर जेव्हा मी माझ्या गावी गेलो, तेव्हा सगळ्यांनी कौतुक केलं माझं आणि म्हणाले ना, "सिंहाचा छावा आला आता." तर त्यांचा त्यांचा फिल्म पाहण्याचा दृष्टिकोन थोडा दुसऱ्या प्रकारचा असतो. म्हणजे ॲक्टर तोच आहे जो मारतो लोकांना. त्यामुळे म्हणजे तुम्हाला असं वाटतं ऍक्टर तोच आहे जो मारहाण करतो? माझा दृष्टिकोन तर तयारच नाही झाला ॲक्चुअली. मी 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 माझं खूप मन होतं, की मी खूप विचित्र रोल करावेत. एक कोणती फिक्स इमेज नाही बनून राहावी रोलबद्दल. तुम्ही जे रोल केलेत आणि ज्या प्रकारचे रोल केलेत त्यांना घेऊन माझ्याकडे अनेक आरोप आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकींवर आरोप आणि प्रश्नांची आणखीन एक फेरी. हिरोला खूप कामं करावी लागतात. मी ऐकलंय की जर इंटिमेट सीन आहे, हिरोईनला किस करायचं आहे, तेव्हा घाबरता तुम्ही खूप. कारण की असं कधी केलं नाही ना मला. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप आहे की हे रिजेक्टचा माल आहे. 12 वर्षांपर्यंत तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीने कोणता चांगला रोल नाही दिला. छोटे छोटे 2 मिनिटाचे 40 सेकंदाचे रोल मिळत होते. हो. मग हा रिजेक्टचा माल एक्सेप्ट कसा काय झाला? ॲक्चुअली मी जेव्हा सुरुवातीला स्ट्रगल करत होतो, तेव्हा रिजेक्शन मला सगळ्या प्रकारचे मिळत होते. प्रत्येक जागेवरून. इतकंच नाही की फिल्म इंडस्ट्रीमधूनच रोल घेऊनच. इव्हन मी जसं की अनेक मैत्री करायची इच्छा होती मुलींबरोबर, तर तिथूनही मला रिजेक्शन मिळत होतं. ॲक्चुअली तिथूनच सुरुवात झाली रिजेक्शनची. आणि मग डिसाईड केलं की आता हा डिपार्टमेंट तर माझ्या हातात नाही आहे. कारण की मी अनेकदा रिजेक्ट झालो होतो. तर फिल्ममध्ये ट्राय करूया. फिल्ममधून पण रिजेक्शन मिळत होतं. तर मी माझं ठरवून टाकलं की मी रिजेक्टेड पीस आहे. आणि आता आता डिप्रेशन किंवा डिप्रेस्ड किंवा फ्रस्ट्रेट होण्याचं काही म्हणजे हे नसावं. जे जीवन आहे, जीवनात जे जे मिळालंय त्यातच आनंद शोधला पाहिजे. तर छोटे-छोटे रोल मिळत होते. एकटा मित्रांसोबत राहत होतो आम्ही. तर तेच एक जीवन होतं. त्यातच आनंदी होतो मी. शूलमध्ये वेटरचा रोल तो होता. वेटरचा रोल होता. मग कसं वाटायचं की हा वेटरचा रोल करून आणि तो मार खाऊन? तसं बघितलं तर खरं तर कारण की रोल तर रोल असतो. मग लहान असो किंवा मोठा. मग आपण त्याला किती ऑनेस्टीने करायचं ते आणि हे माझ्या डोक्यात सतत असायचं. मी त्याचं किती ट्रुथ दाखवू शकतो. भले 1 सेकंदाचा रोल असो. आय थिंक तेच कारण होतं. सरफरोशचा रोल पाहिल्यानंतर मग ब्लॅक फ्रायडेमध्ये मला मिळाला थोडा 3 सीनचा रोल मिळाला. मग 6 वर्ष लागले. त्यानंतर 6 वर्षांनी मला 4 सीन मिळाले. अशा पद्धतीने घडलं सगळं. पण सुरुवात या छोट्या-छोट्या रोलपासून झाली होती आणि हेच लोकांनी मुन्नाभाईमध्ये पाहून पाकीटमारचा रोल होता. हो. सुनील दत्त साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. खरं तर रोल छोटाच ते होता. मला म्हणाले, की "अरे पोराने खूप चांगलं काम केलंय. त्याला कोको कोला पाजा बरं." तर कोको कोला जेव्हा मी पीत होतो, तर त्याची टेस्ट काहीतरी विचित्रच लागत होती मला. कारण की ते दत्त साहेबांनी दत्त दिलं होतं ना. साहेबांनी दिला होता. तर खूपच ते खूप प्रेमळ होते. खूप संपूर्ण सेटवर म्हणजे खूपच चांगलं वातावरण बनवून ठेवायचे सगळ्यांसाठी. मग जेव्हा हे छोटे छोटे रोल करत होता तेव्हा काही कल्पना होती की मी कुठेतरी नाही, पोहोचेन? अजिबात नाही. मला मुळीच कल्पना नव्हती, की मी आणि ना मी असा विचार करून आलो होतो, की मी खूप मोठा स्टार काही बनायचंय आणि आणि मला वाटायचं, की कारण हे खूपच जास्त फेसला घेऊन अशा प्रकारे आधी पण खूप गोष्टी ऐकल्या होत्या आणि जेव्हा मी लाइक कोणत्याही ऑफिसमध्ये जायचो काम घेण्यासाठी, तर असिस्टंट विचारायचे मला, "काय आहे तिकडे?" मी म्हणालो, की "ॲक्टर आहे." तर असं खालून वर बघत तो म्हणायचा, की पाहून तर वाटत नाही." तर अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करून मला माहीत होतं, की मी काही हे असे छोटे-मोठे रोलच करत राहीन. जास्त काही होणार नाही माझं ॲक्चुअली. तुमच्याबद्दल एका मॅगझिनमध्ये मी वाचलं. त्यांनी लिहिलं होतं की अमिताभ बच्चन जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा त्यांच्याकडे त्यांची हाईट होती, आवाज होता. त्यावेळची प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी यांचं पत्र होतं. हं. शाहरुख खान आले होते, सेंट कोलंबसहून आले होते. ते फिट होते, त्यांचा चार्म होता. कंगना रनौत आली होती, त्यांची सुंदरता होती. तुमच्याकडे काय होतं? काहीच नाही.
काय होतं माझ्याकडे? आता खूप हे होतं की काय होतं माझ्याकडे? सर टॅलेंट होतं सर. बघितलं? धन्यवाद. पण तुम्ही स्वतःच असं म्हणायचात की मी काळा कळूता आहे, माझा फेस चांगला नाहीये, मग म्हणूनच ते गुंडे मावालीचा रोल द्यायचे तुम्हाला. कदाचित हे पण होतं. एक एक कारण होतं हे पण. फेस पाहून, कारण खूप जसं हिरो असतो बॉलिवूडचा तो 6 फुटाचा गोराचिट्टा असतो. म्हणून मला या गोष्टीचं दुःख वाटायचं. मी हिरो का नाही होऊ शकत? थँक गॉड पण वेळ लागला. पण आज सर्व फिल्म्समध्ये अजून हिरोच येतायत आणि जे तुम्ही जरी हिरो बनून आलात पहिल्यांदा ते गँग ऑफ वासेपूरमध्ये, हो. तर हिरोही कसे बनलात? लुंगी घालणारा, चप्पल घालणारा, शिव्या देणारा, गोळ्या चालवणारा. हो, तेच बनलं होतं. आय थिंक सुरुवात कुठून ना कुठून तर होणारच होती. लुंगीवाल्याने झाली. आता लाइक त्याच वर्षी कथा गोष्ट बनत होती. फिल्म ज्यात लाइक टक्सिडो, पॅन्ट शर्ट हे सर्व होतं. माझी जी आई होती तिला जास्त कथा आवडली होती. कारण पहिल्यांदा इतक्या छान कॉस्ट्यूममध्ये तिने बघत होती मला. अरे, माझा मुलगा तर खूप सुंदर दिसत आहे. पण हिरोला खूप कामं करावी लागतात. मी ऐकलंय की जर इंटिमेट सीन आहे, हिरोईनला किस करायचं आहे, तेव्हा घाबरता तुम्ही खूप. कारण की करायला मिळायचं ना कधी. तर अनकम्फर्टेबल तर होऊन जातो मी ना ॲक्चुअली. पण जेव्हा सीन करता मग चांगलं पण वाटायला लागतं. सॉफ्ट लागतं, छान लागतं. हे बरोबर आहे की पहिल्यांदा जेव्हा अशा प्रकारचा सीन करायचा होता तेव्हा जी हिरोईन होती ती वारंवार तुम्हाला भाईजान, नवाज भाई म्हणत होती. तुम्ही तक्रार देखील केली डायरेक्टरकडे? हो, ते गँग्स ऑफ वासेपूरमध्ये झालं होतं. जी हुमा कुरेशी आहे ती माझी हिरोईन होती. तर आम्हाला एक रोमॅन्टिक सीन करायचा होता. तर ती म्हणाली, "नवाज भाई आपण असं करून बघूया खूपच." मग मी अनुरागला बोलवलं. अनुराग कशा बोललो मी, "अरे हे काय भाई म्हणते यार, रोमॅन्टिक सीन कसा करणार मी?" आणि डान्सही करावा लागतो हिरोला. मी ऐकलंय की खूप घाबरता तुम्ही डान्स करायला. मला डान्समध्ये माझी फी माफ असते ॲक्चुअली. मी डान्स नाही करू शकत माझ्याच्याने. कारण की खूपच मी कधी रिअल लाईफमध्ये डान्स नाही केलाय ना. तर त्यामुळे मेंटल ब्लॉकेजेस आहेत खूप माझ्या डान्सला घेऊन. मग कसं हिरो बनणार तुम्ही? आजकाल थँक गॉड फिल्म बदलत आहेत, सिनेमा बदलत आहे. तर त्यासाठी जे डान्सवाली फिल्म आहे ते फारशा चालत नाहीयेत. जे कंटेंटवाले फिल्म्स आहेत ते जास्त चालतात. त्यासाठी मग तुम्ही इतके चालत आहात, ऍक्टर मोठे झाले आहात, तुम्हाला इतकी पॉप्युलरिटी मिळत आहे, मग त्या पतंगवाल्या मुलीचं काय झालं? मी माझ्या मित्राला सांगितलं फोन करून, की "जरा तपास कर की ती मुलगी कुठे आहे? काय करते ती? तिला सांग माझं फिल्म बघायला वगैरे." माझे टीव्ही प्रोग्रामवर येतो ते बघायला. तर तो म्हणाला, "यार तिचं तर लग्न झालंय आता 6 वर्ष झाले आणि ज्याच्याशी झालंय त्याची इतकी लांब दाढी आणि खूपच कडक व्यक्ती आहे. ते टीव्ही तर काय म्हणजे फिल्म तर काय ते बाहेरही नाही जाऊन देत." तर पण 6-7 पोरं पण झालेत त्यांना. ठीक आहे आता. मग आज काही असं होऊ शकतं ती आपकी अदालत पाहत असेल तर काही मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? काय मेसेज देऊ? काय मेसेज देऊ आता मी? हां, मी ॲक्चुअली थँक्स बोलू इच्छितो त्यांना, की त्यांच्यामुळे मी बाहेर निघालो आणि ॲक्टिंग फील्डमध्ये आलो. हो. प्रेक्षकांमध्ये ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत, बोला. जर यशाबद्दल बोलायचं झालं तर रजत साहेब आहेत, नरेंद्र मोदी आहेत, महेंद्रसिंग धोनी आहेत. आज जे 21व्या शतकात नाव जोडलं गेलंय ते नवाजुद्दीन सिद्दीकीचं आहे. तर मला फक्त एकच प्रश्न आहे की तुम्ही इतके कसे काय पॅशनेट होऊ शकता? आज जर 2 महिने पगार कोणाला मिळाला नाही तर तो आपला जॉब सोडून देतो. तुम्ही 12 वर्ष तुम्ही कसं काय स्वतःला नियंत्रित ठेवलं? ट्रेनिंग घेतली होती याची आणि खूप वर्ष यात घालवली होती मी. तर माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. आणि आय थिंक जे तुम्ही करू इच्छिता तेच करायला हवं आणि जर तुम्ही दुसरा ऑप्शन ठेवता, तेव्हा डिफिकल्ट होऊन जातं. जर माझ्याकडे दुसरा ऑप्शन असता तर कदाचित मी खूप लवकर इथून निघून गेलो असतो मुंबईहून. तर मी स्वतःला दुसरा कोणता ऑप्शनच दिला नाही. करायचं तर हेच करायचं आणि
भले 25 वर्षात घडो किंवा 50 वर्षात, व्हॉटएव्हर. तुम्ही कधी हा नाही विचार केला की परत गावी निघून जाऊ, परत शेती करायला लागू? अनेकदा माझ्या डोक्यात आलं होतं, कारण की खूपच जास्त सर्व्हायव्हलचा पण प्रॉब्लेम होऊ लागला होता मुंबईमध्ये. पण पण परत तेच होतं. गावी परत परत जाणार तर तेव्हा पण लोकं तेच म्हणणार. आम्ही सांगितलं होतं, "चेहरा तर बघून घे, काही नाही होणार तुझं तिथे." हा विचार करून मला लाज वाटायची. मला परत तर नाही जाणार मी. खूप साऱ्या लोकांनी मला डिमांड पाठवली आहे, तुमची जी पहिली फिल्म हिट झाली होती गँग्स ऑफ वासेपूर, त्याचा एक डायलॉग तुम्ही नक्की ऐकवा लोकांना. त्याचा तर एक खूपच फेमस डायलॉग आहे. बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा रे तेरा भाई. आणि एक माझा आवडता डायलॉग आहे त्यात, की जेव्हा माझ्या शेजारी माझा मित्र बसलेला आहे आणि आम्ही चिल्ल मारत आहे, तर मी त्याच्याकडे बघतो, तो माझ्याकडे बघतो. तर तो मला मला विचारतो, "का देख रहा है बे?" क्योंकि हम तो सोचे थे संजीव कुमार के घर में बच्चन पैदा हुए हैं, लेकिन जब आंखें खुली तो देखा साला हम तो शशि कपूर है, बच्चन तो कोई और है. आणि असा कापून टाकतो त्याला मी. असं आहे ते. नवाज साहेब, तुम्ही यशाचे अनेक स्तर गाठले आहेत आणि आमची प्रार्थना आहे की तुम्हाला आणखी यश मिळो. पण आरोप माझ्याकडे बरेच आहेत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर नवाजुद्दीन सिद्दीकींवर आरोप आणि प्रश्नांची आणखी एक फेरी. पैदा तो मैं भी शरीफ हुआ था, पर शराफत से अपनी कभी नहीं बनी. जरा हम भी तो देखें कि हमसे बड़ा शैतान कौन पैदा हुआ. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध ऍक्टर नवाजुद्दीन सिद्दीकी. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप आहे की हे बेजबाबदार आहेत. तुम्ही मोठमोठ्या ऍक्टरचा विचार करत नाही. एक ऍक्ट्रेस आहेत चित्रांगदा, करता करता फिल्म मधूनच बाहेर गेल्या त्या. नाही, ती शूटिंग करून टाकली होती त्यांनी. मध्येच अर्ध्या शूटिंग नंतर त्या मग निघून असं गेल्या. काय केलं तुम्ही की अर्ध्या शूटिंग नंतरच ते सोडून गेले? त्यात ॲक्च्युअली त्या फिल्ममध्ये होत्या. बाबूशाह बंदूकबाज जी फिल्म येणार होती त्यामध्ये होत्या त्या. थोडंसं आमचे जे डायरेक्टर होते ते जास्त इच्छित होते की किसिंग विसिंग अजून हो. तर त्या म्हणाल्या की बस झालं, खूप झालं. यापेक्षा मी जास्त नाही करू शकत. तर मग त्या निघून गेल्या. तुमच्यामुळे. कदाचित मीच होतो, हिरो तर मीच होतो ना त्यात. मी तर वाचलं त्या असं म्हणत होत्या की याच्यासारखा चेहरा असणाऱ्या पुरुषाबरोबर कसा काय किसिंग सीन होणार? असू शकतं, हे डोक्यात आलं असेल त्यांच्या. यात क्लॅपिंग करण्यासारखं काय? सलमान खान बरोबर जेव्हा तुम्ही फिल्म केली हो. तेव्हा आणि 2-2 फिल्म करण्याची संधी मिळाली. ती एक अशी फिल्म होती ज्यात तुम्ही सलमानला डायलॉग मारताना दिसायचा. मला आठवतंय की तो जो सलमान जेव्हा बुरखा घालून जात होते, तुम्ही म्हणता तुम फिर बोली बेगम. हो. सलमानला बुरखा घालायला लावला तुम्ही, ते तर शर्ट काढतात फिल्म मध्ये. ॲक्च्युली त्या सीनची डिमांडच अशी होती की त्यांना बुरख्यातच राहावं लागायचं होतं. खरं तर थोडं इरिटेट व्हायचे ते मध्ये-मध्ये, की बुरखा काढून वगैरे खूप झालं यार. आणि दुसरं म्हणजे की खूप जास्त डायलॉग होते की ज्याचे पंचलाईन्स होत्या, त्या स्वतःच्या होत्या त्यांच्या. आणि त्यांनी मला सांगितलं की तू बोलून दे, अशाही गोष्टी होत्या. असा कुठला डायलॉग आठवतोय तुम्हाला जो एक तुम्ही तर हाच सांगू होता शकाल? की जो होता ना, हां, ॲक्च्युअली डायलॉग नव्हता. तर त्यांनी मला सांगितलं की तू हे बोलून घे म्हणून. ढक अपना ये नकाब वकाब जो है क्या, थोड़ा अच्छे से चलो. हां, हो ना? हाँ, नज़ाकत के साथ चलो एक्चुअली. तोच. हां, हो, अशा प्रकारचं. आणि रईस मध्ये जेव्हा शाहरुख खान बरोबर काम केलं तेव्हा दुसरा काही फरक जाणवला? कारण की ते थिएटरचे आहेत, बॅकग्राऊंड त्यांची थिएटरची आहे. त्यामुळे आम्हाला कोणताही सीन करायचो, आय थिंक आमच्याकडे 5-5, 6-6 व्हर्जन असायचे त्या सीन्स करायला. आणि आम्हाला वाटायचं, दोघांना असं वाटत राहायचं की आम्ही हे खूप डिफरंट प्रकारे खूप प्रकारे करू शकतो. तर अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट आम्ही खूप केले तेव्हा रईसमध्ये. एक प्रेक्षकांचं इम्प्रेशन आहे की जर सलमान कोणती फिल्म करतात, शाहरुख खान कोणती फिल्म करतात, तर ते डॉमिनेट करतात दुसऱ्या ऍक्टरला. इतरांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची तेवढी संधी नाही मिळणार. नाही, आय थिंक हे ऐकलेल्या गोष्टी असतील बहुतेक, पण माझ्याबरोबर असं नाही झालं.
खरं तर रईसमध्ये स्पेशली शाहरुख साहेबांनी आधीच मला सांगून दिलं होतं, की कारण की तुझं तुझं जे कॅरेक्टर जे आहे स्ट्रेचरमध्ये मोठं आहे, तर मी त्याला प्रॉपर रिस्पेक्ट देणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि तेच केलं त्यांनी त्या फिल्ममध्ये. आणि आमिर खान? त्यांच्यासोबत मी तलाश केली होती आणि त्यांचं प्रोडक्शनची फिल्म होती. पीपली लाईफ केली होती. तर त्यांचं पण खूप डिटेलिंग असतं सीन्सवर. बरंच म्हणून परफेक्शनिस्ट म्हणून म्हटलं जातं त्यांना. खूप डिटेल्ड काम करतात ते. आणि मी ऐकलंय की श्रीदेवी तुम्हाला खूप आवडायची म्हणूनच तुम्ही मॉम फिल्म साईन करून टाकली. हो, मला खूप आवडायच्या त्या. हां. पण खूप उशिरा संधी मिळाली. अ, मी त्यांचे अनेक फिल्म्स पाहिल्या आहेत. आणि एक ॲक्ट्रेस अशा आहेत ज्या प्रत्येक प्रकारचे रोल्स ते केले त्यांनी. कमर्शियल फिल्म्समध्ये पण, डान्समध्ये पण परफेक्शन होतं त्यांचं आणि त्याच वेळेस सदमासारख्या चित्रपटात ते खूपच खूपच अप्रतिम परफॉर्मन्स केलाय त्यांनी. आणि त्या छोट्या-छोट्या न्यूअन्सेस होत्या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ज्या मला खूप आवडायच्या सुरुवातीपासूनच. तर म्हणूनच माझी इच्छा होती की त्यांच्याबरोबर एकदा तरी काम करावं. तुम्ही जेव्हा सुरुवातीला फिल्ममध्ये काम करायचं आणि थोडं-थोडं यशस्वी होऊ लागलं, तेव्हा मी तुमचे तेव्हाचे इंटरव्ह्यू पाहिले. तुम्ही म्हणायचात, "जर मला पैसाच हवा असेल, तर मी माझ्या गावात शुगर मिल नसतं टाकलं का? मला पैशांची गरज नाहीये." पैसा म्हणजे मी माझ्या आयुष्यात पैशाला इतकं जास्त महत्त्व नाही दिलंय. म्हणजे पैसाच सर्वच काही आहे. अं, परंतु ह्या पात्र बनून जाईल की मी पैसा तुमच्या मागे यावा किंवा हे पण असं आता तुम्ही व्हायला. म्हणताय की मी फिल्म इंडस्ट्रीचा हायेस्ट पेड ॲक्टर बनू इच्छितो. आय थिंक आय एम द हायेस्ट पेड ॲक्टर ॲज अन ॲक्टर इज कन्सर्न. ते तर मला बोलायची गरज नाही पडली. थँक्स टू इंडस्ट्री मला बोलायची गरज नाही पडली. त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि थोडा ॲरोगन्स सुद्धा आला. आता नाही ॲरोगन्स तर कशातच नाही. आता बघा, हा मी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला. तुम्ही म्हणताय की जर मी हॉलिवूडला गेलो, तर तिथल्या स्टार्सची तर बँड वाजवून टाकेन. आय थिंक मी ते ह्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं असावं, की आपल्याकडे बरेच ते आहेत हॉलिवूडला घेऊन. जर तुम्ही हॉलिवूडची फिल्म करून घेता तर यू आर यू आर द बिग तसे होऊन जाता. तर आम्हाला आमच्या फिल्म्सवर माहीत नाही इथे आपल्या आपल्या गोष्टींवरती जास्त जास्त प्राउड आणि फील असं होत नाही. थोडंसं जेव्हा आपण एखाद्या पॉवरफुल कंट्रीला पाहतो, तेव्हा स्वतःला इन्फिरियर वाटून घेतो. आपल्या फिल्म्सला आपली फिल्म्स बहुधा त्या लेव्हलची नसावीत. पण ह्या क्षणाला ज्या आपल्या फिल्म्स आहेत, आपल्याला प्राउड फील करायला पाहिजे, की आय थिंक वर्ल्डमध्ये खूप उत्तम फिल्म बनवत आहोत आपण. कारण आता आपला कंटेंट पण आलाय फिल्म्समध्ये. तर कदाचित यामुळे कारण की प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, की हॉलिवूडची फिल्म करावी. अ, आय डोंट नो की का हा कॉम्प्लेक्स आहे आपल्याला समजत नाही. आय थिंक आपल्या इथं खूप चांगलं काम होत आहे सध्या. ही चांगली गोष्ट आहे. इथे द्या. सर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे सर, की तुम्ही किक मूव्हीमध्ये हसले आहात, तसं जरा एकदा हसून दाखवाल का? ते ॲक्चुअली डायलॉग सोबत होतं, तर डायलॉग पण बोलून दाखवतो मी. ते असं होतं, पैदा तो मैं भी शरीफ हुआ था, पर शराफत से अपनी कभी नहीं बनी. ज़रा हम भी तो देखें कि हमसे बड़ा शैतान कौन पैदा हुआ. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकींवर आरोप आणि प्रश्नांची आणखीन एक फेरी. कराची से अंदरूनी मुल्क के लोग अपने लोगों से मिलने के लिए जा रहे हैं. कैमरामैन कामिल यूसुफ के साथ चांद नवाब. हे भड़वा देखो तो क्या कर. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत, प्रश्न विचारत आहोत, आरोप करत आहोत नवाजुद्दीन सिद्दीकींवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीवर आरोप आहे की हे अनावश्यक वादात अडकतात. अनावश्यक भांडणात पडता तुम्ही तुमच्या मुलाचा कृष्ण कन्हैया सारख्या रूपातील फोटो सोशल मीडियावर टाकून दिला. आता लोक म्हणतायत की इस्लामच्या विरोधात आहे, तुमच्या विरोधात फतवा काढला जाईल. मला फक्त एवढंच माहीत आहे, की माझ्या मुलाने पहिल्यांदा परफॉर्म केलं शाळेमध्ये आणि मला खूप आनंद झाला. ॲज अ फादर मला ऑफकोर्स आनंद होणार आणि त्याने कान्हाचा रोल केला आणि मी ते पोस्ट केलं. यात आय थिंक फतवा-वतवा असं काहीच असू शकत नाही यातमध्ये.
कारण तुम्ही स्वतः वाद निर्माण करता. जेव्हा सोनू निगमने अजान बद्दल सांगितलं होतं, ते बोलले होते की लाऊड स्पीकरवर अजान वाजते, त्याने माझी झोप उघडते, तर तुम्ही तुमचा एक मेसेज ट्विट केला होता. असं वाटलं की तुम्ही सोनू निगमच्या विरोधात आहात. नाही, नाही, नाही. मी त्यांच्या विरोधात अजिबात नाहीये. मी त्या प्रत्येक रिलिजनची रिस्पेक्ट करतो की आणि करतोच ऑफकोर्स. पण माझी स्वतःची जी आयडेंटिटी आहे की मी एक ॲक्टर आहे आणि आर्टिस्ट मी प्राउड फील करतो की मी एक ॲक्टर आहे. मी या गोष्टीला ते करू इच्छितो की त्यामुळे ती मी पोस्ट केली होती. पण जे वातावरण आहे देशातील, त्यात अशा प्रकारचे प्रश्न उठतात. नाही, मी कोणाला काही वाईट बोललोच नाहीये. मी तर खरं तर हेच बोललोय की सगळ्या रिलिजनची रिस्पेक्ट केली आहे. त्यावेळेस मी मंटो करत होतो त्यात त्यांची जी विचारसरणी होती त्यालाच मी एका प्रकारे त्या ट्वीटमध्ये, त्या पोस्टमध्ये इन्कॉर्पोरेट केलंय. काय विचारसरणी तुम्ही बघितले मंटो मंटो साहेबांची? फिल्ममध्ये एक स्पीच आहे. जी जोगेश्वरी एक जागा आहे मुंबईमध्ये. तिथे एक कॉलेज होतं. तिथलं हे आहे. तर त्यांचं एक स्पीच असं आहे. हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, इन चीखते चिल्लाते नारों के बीच कई सवाल थे. मैं किसे अपना मुल्क कहूँ, लोग धड़ाधड़ क्यों मर रहे थे, इन सब सवालों के मुख्तलिफ जवाब थे. एक हिंदुस्तानी जवाब, एक पाकिस्तानी जवाब, एक हिंदू जवाब, एक मुसलमान जवाब. कोई इसे 1857 के खंडर में ढूंढता है, तो कोई ईस्ट इंडिया कंपनी को जिम्मेदार ठहराता है, और कुछ ऐसे भी हैं जो इसे मुगलिया हुकूमत के मलबे में टटोलने की कोशिश करते हैं. सब पीछे देख रहे हैं, लेकिन आज के कातिल लहू और लोहे से तारीख लिखते जा रहे हैं. ये मजमून सुनाते सुनाते मैं आप सब से मार खा लूँगा और उफ तक नहीं करूँगा, लेकिन हिंदू मुस्लिम फसाद में अगर कोई मेरा सर फोड़ दे तो मेरे खून की हर बूंद रोती रहेगी. मैं आर्टिस्ट हूँ, वो से जख्म और भद्दे घाव मुझे पसंद नहीं. तर एक आर्टिस्ट या नात्याने आम्ही जो व्यक्ती जे काम करतो त्याची आयडेंटिटी तीच असते. तुमची इच्छा आहे की तुम्हाला तुमच्या ऍक्टिंगने तुमच्या कामासाठी अगदीच, ओळखलं अगदीच. जावं, पण त्या काळात तसं झालं नाही. तुम्ही तुमच्या गावात रामलीला करायला गेलात तेव्हा तुम्हाला रोल सुद्धा नाही दिला गेल्या वर्षी. पण तो फक्त एक कोणी व्यक्ती होता. बाकी तर सगळे इतके सारे 99% लोकांची इच्छा होती की रामलीला करावी आणि प्रत्येक घटकातील लोकांनी मला सपोर्ट केला. पण जरा विचित्र नाही वाटलं की एवढा मोठा ऍक्टर गावी जाऊन रामलीलामध्ये रोल करणार? मला कारण की माझा आनंद तोच होता. माझी इच्छा होती की मी रामलीला बघतच मोठं झालोय आणि रामलीलापासूनच कुठे ना कुठेतरी इन्स्पिरेशन मिळाली ॲज अन ॲक्टर बनण्याची. आमच्या इथे जेव्हा रात्री 2-2 वाजेपर्यंत रामलीला चालायची, आम्ही पाहून परत यायचो. आमचे फादर कधी नाही बोलायचे की बाबा इतक्या उशिरा का आलास? कारण की त्यांना माहिती की हा एक चांगली गोष्ट बघून आला आहे. रामलीला बघून येतो की म्हणजे त्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगितल्यात, संस्काराच्या गोष्टी सांगितल्यात. कल्चर्ड असल्याबद्दल सांगितलं जातं, आचरणाबद्दल सांगितलं जातं, ते रामलीलाबद्दल सांगितलं जातं. मग जेव्हा कधी हिंदू मुस्लिमवर प्रश्न असो त्यावर कॉन्ट्रोवर्सी, काळ्या गोऱ्यांवर प्रश्न असो त्यावर कॉन्ट्रोवर्सी, तुम्ही ट्विट केलं होतं की बरं झालं हे सांगण्यासाठी की मी काळा आहे, मला गोऱ्या आणि सुंदर लोकांबरोबर घेतलं जाऊ शकत नाही. ते एक अशाच न्यूजमध्ये आमच्या फिल्मचे जे कास्टिंग डिरेक्टर काही बोलले असतील त्यांना आय डोंट नो की कसं ते न्यूजमध्ये त्याला तोडून-मोडून सादर केले गेले. त्याचं मी उत्तर दिलं होतं. त्याने लिहिलं होतं की भाई नवाज समोर हँडसम आणि फेअर व्यक्तीला कास्ट करणं थोडं वियर्ड आहे. मी त्याचं उत्तर दिलं होतं की याचा अर्थ असा झाला की मी डार्क आहे आणि आय एम नॉट गुड लुकिंग गाय. बट मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फोकस करत नाहीये. म्हणून मी ह्या गोष्टीचं उत्तर दिलं होतं. पण तुमचे जे ट्विट बघतोय तुम्ही असं म्हणताय डार्क इन डिमांड इन कोलकाता, डार्क इन डिमांड इन पुणे. हो. पूर्वी कॉन्फिडन्स नव्हता ह्या गोष्टींना घेऊन, पण आता तर कॉन्फिडन्स आहे ना. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर होतच असतं. तुम्हाला आठवत असेल की मेहमूद साहेब जे हो. खूप महान ऍक्टर होते, त्यांनी तर गाणं म्हटलं होतं, हम काले तो क्या हुआ दिलवाले है, हम तेरे 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 चाहने वाले है. नक्कीच. मग तुम्हालाही असं वाटतं का की काले तो क्या हुआ दिलवाले है? मला तर खूप चांगलं वाटतं जेव्हा मी बाहेर जातो तेव्हा तिथले लोक आम्हाला थोडं सुंदर मानलं जातं आणि इथे असं ना, कारण डस्क कलर खूप सुंदर मानलं जातं तिथे, पण जेव्हा इथे येतो तेव्हा थोडा त्रास सहन करावा लागतो. पण आता जी तुम्हाला लोकप्रियता मिळाली आहे, ज्या लोकांचा इथे सपोर्ट मिळालाय, तुम्हाला वाटतंय की तुम्ही ही व्याख्या बदलून टाकली आहे? मला आनंद पण वाटतो आणि लोकांना सांगू इच्छितो की जे माझ्यासारखे डिप्रेस राहिले असेल ते कधी कलरला घेऊन तर त्यांनी गोष्टींना लक्ष नका देऊ, कारण की कलरने काही नाही होत. अल्टिमेटली तुमच्या कामाने होतं आणि तुमचं जे सौंदर्य असतं ते कुठे ना कुठेतरी आपल्या मनातून असतं. हो, विचारा. सर, एकदा तुम्ही बजरंगी भाईजानमध्ये जे स्पीच म्हटलं होतं
एकदा माझी इच्छा आहे की तुम्ही इथेही म्हणावं. कराची से अंदरून क्या कर रहे साइड में जो भाई. कराची से अंदरून मुल्क के लोग अपने एक बार और ले लूं. हाँ, कराची से अंदरून मुल्क के लोग अपने लोगों से मिलने क्या कर रहा है यार, साइड में हो जाए ना, गाड़ी निकल जाएगी भाई. कराची से अंदरून मुल्क के लोग अपने लोगों से अरे क्या कर रहा है, गाड़ी निकल जाए, हटना यार. कराची से अंदरून मुल्क के लोग अपने लोगों से मिलने के लिए जा रहे हैं. कैमरामैन कामिल यूसुफ के साथ चांद नवाब. हे भड़वा देखो तो क्या कर. ही एक अशी नोट आहे ज्यावर आपण आज आपला खटला संपवू शकतो. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजचे जज अनुरंजन यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला नवाजुद्दीन सिद्दीकींवर. एक असा ऍक्टर जो देशातील नवीन पिढीसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहेत. खूप सारे संघर्ष त्यांनी केलेत. 12 वर्षांपर्यंत एकामागून एक धक्के त्यांनी खाल्ले आणि रिजेक्शन्स फेस केले आणि त्यानंतर एक मोठे स्टार बनले. आपकी अदालत मध्ये वेळ आहे इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीच्या प्रेसिडेंट अनुरंजन यांच्या निकालाची. रोज लाखो लोक मुंबईमध्ये येतात आणि त्यामधून आय थिंक तुम्हाला मोजकेच 8-10 सापडतील ज्यांची गोष्ट अशी इव्हेंच्युअली सक्सेसफुल होते. यांनी जे केलंय ही इज एन बिकॉज रजतने जसं रिपीटेडली हे सांगितलंय की नवाजुद्दीन सिद्दीकी इज एन ऑर्डिनरी लुकिंग पर्सन बट दॅट ब्युटी दॅट ही हॅज इज लाईक व्हॉट वी ऑल लुक अप टू. ही टुमॉरो a lot of us can do what we want by looking and believing की ही आपली गोष्ट असू शकते. यांनी तिन्ही खान्स सोबत काम केलंय. पूर्वी छोटे छोटे रोल बट टुडे ॲट पार विथ देम आणि तिन्हीही इक्वल बिलिंग मिळत आहेत. विच आय थिंक इज अ व्हेरी 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 बिग थिंग बिकॉज खान्स सोडा आता तर सिद्दीकींची वेळ आली आहे. बिकॉज लिटरली इट इज दॅट. आणि हा जो ॲरोगन्स आहे आणि जी इरिस्पॉन्सिबिलिटी हे सगळं जसं तुम्ही सांगताय आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. दीज आर जस्ट छोटे छोटे डायलॉग्स आहेत जे रोज रोज मारले आहेत आणि ऐकले जात आहेत. बट इट इज व्हेरी व्हेरी नाईस टू हॅव मीट यू बिकॉज तुमच्यात जो कॉन्फिडन्स आहे आय थिंक या सगळ्या मुलांमध्ये हेच आहे की तुमच्यात जे आहे जी विश आहे जी इच्छा आहे त्यांच्यासारखे डोंट गिव्ह अप, बिलीव्ह इन इट. ही सेज विथ अ पॅशन अँड 100% तुम्ही यशस्वी नक्की व्हाल. अच्छा, आणि आता एक ऑन स्क्रीन हिरो जो नॉर्मली करतो आणि ज्याने ठसा उमटवला जातो, डान्स करतो. नवाजुद्दीन सिद्दीकी आज स्वॅगमध्ये आमच्यासाठी डान्स करणार आहे. या विश्वासाने की नवाजुद्दीन सिद्दीकी याच प्रकारे आपल्या टॅलेंटने नाव कमवत राहतील, तुमचं मनोरंजन करत राहतील, नवनवीन फिल्म देत राहतील. आणि सर्वात मोठी गोष्ट त्यांनी सांगितली, कोणताही ऍक्टर त्याच्या कामावरून ओळखला गेला पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे की नवाजुद्दीन सिद्दीकी यांना नेहमी त्यांच्या कामासाठी लक्षात ठेवलं जाईल, त्यांचं नाव घेतलं जाईल आणि यशाच्या काहीच पायऱ्या यांनी चढल्या आहेत. आमची प्रार्थना आहे आणखी जास्त यश मिळावं, आणखी मोठं स्टार व्हावं, पब्लिकचं आणखी जास्त प्रेम यांना मिळो. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात तुमच्या बरोबर भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.